श्री स्वामी समर्थ ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या व्हिडिओला छान असा प्रतिसाद सध्या देत आहात तुम्ही। लवकरच आपलं चॅनल मॉनिटाईज होईल। आज आहे रविवार, तर रविवारची सुट्टी मुलांना घेऊन चला कुठं चालले तर ते बघाच। ताईंनो, आता आम्ही निघालोय आहोत गावाला, आणि गावाला जायचं म्हणलं की मुलांना माझ्यासोबत गाडीवर यायचंय। मस्त स्वामींना प्रार्थना करत होते, दर्शन घेतलं दोघांनी पण, कारण आईला पहिली वेळेसच घेऊन चालले होते ते कुठंतरी, म्हणजे कुठं जायचं ते सांगतेस। तर माझ्या माहेरी निघाले होते मी। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी बहीण पण तिथं माझ्या माहेरातच आहे, आणि तिचं सासर आणि माहेर तेच आहे। म्हणलं चला मुलांकडे जाऊया, खूप दिवसाची इच्छा होती पोरांची मुलांना भेटायची, म्हणजे माझ्या बहिणीच्या। त्यामुळे आम्ही निघालोय। असा इकडचा निसर्ग खूप सुंदर आणि छान आहे पाहण्यासारखा। माझं माहेर जे आहे तिकडे भरपूर सारे मोठे मोठे डोंगर आहेत आणि छान निसर्ग झालेला होता। हे वातावरण आहे ना, पाऊस झाल्याच्या नंतरच मस्त वाटतं पहा, आणि आता सध्या पाऊस झालेला आहे। आता दोन्ही मुलांना घेऊन पहिली वेळेस मी माझ्या माहेराला चालले होते। तसं दीदीन मी खूप वेळा गेलेलो आहोत। आता माझ्या बहिणीकडे बघा, अचानक आलोय आम्ही फोन न करता। किती खुश झाली ती पहा। तर दोन्ही मुलं झोपी घातले होते, सासूबाई शेताकडे गेलेल्या होत्या आणि ती स्वतः भांडेच घासत होती। तिची हळूच गेली मावशीकडे, आणि तिला असं वाटलं की बापरे अचानक कसं काय आले। किती हाय कर स्वामी, हाय हाय कर स्वामी, हाय हाय बसायला टाकलं नाहीस राज, हाय कर। तर ताईंनो, दोन्ही मुलं आम्ही गेलं की लगेच उठले, मस्त अशा गप्पा मारत होते पहा। छान फ्रेश झाले होते, यांच्या झोपा सुद्धा झालेल्या होत्या। मात्र आम्ही गेल्यापासून सारखं हे खेळतच होते। तर स्वामीनी पहा कशी मस्त नखरे करते। तिची बहीण तिला वाकडी मान करून दाखवत होती, ती सुद्धा तिच्यासोबत तशीच मान करत होती। आणि दिवसभर छान इतके खेळले, त्यांना वाटलं असं इतके माणसं एकत्र माझ्यापाशी आमच्यापाशी छान येऊन बसलेत। आता आईकडे गेलो होतो, पण आईकडे 5 मिनिटं थांबलो। आईकडे आता आईकडे थांबतच नाही, डायरेक्ट इकडे जातो। पहिली माझी बहीण सारखं बोलायची आम्हाला, चहा घ्यायला या, चहा घ्यायला या, तरी जात तिलाच इकडे बोलून घ्यायची। पण आता तसं नाहीये, ह्या मुलांसाठी आम्ही लगेच निघालो घरी। मम्मीकडे मी तर थांबतच नाही, असं वाटतं कधी जाईल कधी येणार। आता पहा, याला गॉगल लावला होता, छान डान्स करत होता। जास्त शूट घेतलंच नाही ताईंनो मी, कारण काय होतं जास्त शूट घेत बसलं तर वेळ देणं होत नाही लेकरांना। यांनाच वेळ दिला भरपूर। हाय कर, हाय हाय कर स्वामी, नाच कर, हाय कर, हाय हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर ना, सोड सॉरी, हाय कर, हाय 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 कर, राज इकडे, हाय वा वा वा, हाय कर, हाय कर कर, हाय स्वामिनी इकडे बघ, हे खराब आई आली होती का? स्वामिनी कुठे झोपायचं का? गावी चाललाय। वा वा, कसं कसं वा वा वा, तुम्ही गेल्यावर स्वामिनी इकडे बघ, तिकडे जाय स्वामिनी हे बघ काय, हे बघ काय, हे बघ, चल इकडे, चल 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 इकडे इकडे इकडे, स्वामिनी 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 गप्प स्वामिनी।
स्वामीनी इकडे बघ. स्वामिनी 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 इकडे बघ. तुकला दादा ते म्हणले मग मी झोप म्हणलं आता इतक्या उशिरा नका जाऊ. येडही माझा जीव गजू येडही माझा जीव. गाडीत नाम लागला असं माझ्याकडे असं. अरे अरे स्वामींना घेऊन या. बड्डेला काय म्हणते सगळ्यांना येड्यावर. मावशी मी येणार आहे. ओम नमः शिवाय. काय जंगल आवाज येते. इथलं दर्शन करून घेतलं मग खरं तर इथलं दर्शन होतं आज एखादं घ्यायलाच नसेल बाबा. तर ताईंनो मी आले होते आज गोरक्षनाथ टेकडीवरती दर्शन घेण्यासाठी. खूप दिवसाची इच्छा होती मुलांची यायचं इथं पाहायचं. आता मी लहान होते तेव्हा सारखं इथं दर्शनाला यायचं होतं आम्ही. माझे वडील आजी इथं सारखं आम्हाला दर्शनाला आणायची. मग आता हे माझ्या गावाकडं जाणाऱ्या रस्त्यावरतीच आहे. थोडंसं लांब जावं लागतं. थोडंसं वनगळतीचा रस्ता आहे पण मनाने धट असेल तर आपण जाऊ शकतो. दोन्ही मुलांना घेऊन इथं आखाडी एकादशीची पंधरवाडी वारी होती आणि पंधरवाडी वारीलाच इथं सगळे दर्शनाला येत आहेत. म्हणून मी माझ्या मुलांना घेऊन इथं छान दर्शनाला आले. बहिणीच्या बाळांना भेटले. तर ताईंनो आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला पण आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. हे सगळा निसर्ग पाहायसारखं आहे. जे कोणी गेवराई तालुक्यातून पाहत असेल त्यांनी नक्कीच येऊन इथं दर्शन घ्यावं. इथं पांडुरंगाचं, महादेवाचं, रामलक्ष्मणाचं भरपूर सारे मंदिर आहेत. तर आता हे सगळे जे दर्शनाला चालले मी बाबाच्या, तर त्या बाबाला सगळ्या माझ्या जे काही माझ्या बहिणी, जे काही माझे चुलते काके असतील त्यांनी सगळ्यांनी गुरु मानलेला आहे. आता इथं यांचं दर्शन घेण्यासाठी मी खूप वेळा आले पण यांचं माझं काही भेटणंच नाही झालं. पण आज सगळीकडे पाहिलं बाबाला आणि त्यानंतर आमची भेट झाली. तर हा रस्ता पहा किती डेंजर आहे. पण ताईंनो मनाने धट व्हा, गाडी शिका. आपल्या मुलांना घेऊन जरी मिस्टरांना वेळ नसला तर आपल्या मुलांना घेऊन आपण रविवारची सुट्टी अशी काही एन्जॉय करू शकतो. छोट्या मोठ्या ठिकाणी आपण आपले दोन्ही मुलं घेऊन जाऊ शकतो गाडी आली तर. त्यामुळं नक्की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की गाडी शिका. वरती आपण खूप छान प्रवास करू शकतो. इतका छान निसर्ग वातावरणामध्ये आजचा दिवस आमचा गेला. त्यात माझ्या बहिणीकडे गेले, तिला तर आनंद झाला, माझ्या आईला पण आनंद झाला. वेळेत वेळ काढला आज रविवारची सुट्टीचा आणि सगळ्यांना भेटून पण आले. आता सासूबाईकडे पण 2 दिवसात जाणारच आहे, एक दिवशी. कारण सगळ्यांना वाटतं की जे काही आपल्या गावाकडून गेलेलं आहे त्यांनी यायलाच पाहिजे.